आज की नाही आपण झणझणीत आणि चवीला अप्रतिम अशी लागणारी सोलापूर तिखटातल्या तिखटची रेसिपी बघणार आहोत। रेश्मा मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। इथे मी 1 वाटी सुकट घेतली आहे। सुकट इथे बघा किती छान अशी ताजी आहे, पांढरी अशी सुकट घेतली आहे। तर इथे वाटी सुकटसाठी इथे मोठा असा कांदा घेतला आहे आणि त्याचबरोबरीने एक टोमॅटो देखील घेतला आहे। सुरुवातीला सुकट भाजून घ्यायची आहे। गॅसवर कढई ठेवली आहे। कढई आपली छान लो टू मीडियम गॅस ठेवून थोडीशी कढई छान तापली की त्यामध्ये आपल्याला लगेचच हे सुकट आहे ते घालून घ्यायचे आहेत। गॅस आपला लो टू मीडियम हीटवरच ठेवायचे आणि संपूर्णपणे ही जी सुकट आहे ती थोडीशी ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान अशी भाजून घ्यायची। तर इथे बघू शकता 5 ते 7 मिनिटानंतर आपले जे सुकट आहे त्याला छान असा रंग आला आहे आणि सुकट अगदी कुरकुरीत देखील झाली आहे। तर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी सुकट आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता सुकटचा रंग छान बदलला आहे आणि कुरकुरी सुद्धा दिसत आहे। तर आपली गॅसची फ्लेम आहे ती बंद करून घेणार आहोत आणि एका आपल्याला भांड्यामध्ये हे सुकट काढून घ्यायचं आहे लगेचच। तर सुकट आपली भाजत असताना जितकी छान तुम्ही सुकट भाजाल तितकी छान खायला देखील ही सुकट खूप खमंग अशी लागते। तर बघू शकता सुरुवातीला सुकट आहे ती छान अशी पांढरी वाटत होती, आता सुकटीचा रंग बदललाय। गॅस बंद केली आहे मी आणि एका परातीमध्ये ही सुकट आपण काढून घेणार आहोत। सुकट काढल्यानंतर यामध्ये सुकट 2 ते 3 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे। साधारण 5 मिनिटं जरी भिजवलं तरी चालेल। छान अशी पाण्याने स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची सुकट आणि 5 मिनिटं अशीच पाण्यामध्ये सोडायची आहे। जी काही सुकटीच्या डोळ्याला घाण माती जर लागलेली असेल ती या पाण्यामध्ये सहज अशी विरघळून जाते आणि सुकट देखील आपली इथे स्वच्छ अशी क्लीन होते। तर त्याच कढईमध्ये आपण इथे 2 ते 3 माप एवढे तेल घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ही मोठी ठेवली आहे। तेल आपलं छान तापलं आहे। त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। कोणतेही वाळवलेले पदार्थ किंवा माशाचे वाळवलेले सुकट बोंबील जर करत असाल तर कांदा मात्र आपल्याला भरपूर घालायचा आहे। कांद्याने या सुकटीला चव छान येते, म्हणून इथे मी मोठ्या कांद्याचा वापर केला आहे। हवं तर तुम्ही 2 छोटे कांदे किंवा मध्यम आकाराचे 2 कांदे सुद्धा घालू शकता। कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो छान असे परतवून घ्यायचे 2 ते 3 मिनिटात। टोमॅटो आपले देखील छान परतवून झाल्यानंतर टोमॅटो आणि कांदा आणखीन छान असे नरम होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मिठामुळे ना कांदा टोमॅटो छान असं त्याला पाणी सुटतं आणि अगदी लवकर मऊ होतात। साधारण 1 ते 2 मिनिटामध्ये कांदा आणि टोमॅटो छान असा अगदीच नरम होतो। तर इथे बघा सुकटला मी 3 ते 4 मिनिटासाठी भिजत घातली होती आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी सुकट धुवून घेतली आहे। तर त्यामधलं पाणी काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने पिळून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। तर सुकटीतलं सगळं पाणी जे आहे तर या पद्धतीने मी काढून घेत आहे। जर तुम्हाला सुकट करता येत नसेल तर या पद्धतीने सुकट तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा। चवीला खरंच खूप सुंदर अशी लागते आणि खूप भन्नाट अशी अप्रतिम चवीची सुकट लागते। तर सुकट आपली छान झणझणीत होण्यासाठी इथे मी झणझणीत सोलापुरी काळा मसाल्याचा इथे वापर केला आहे। तर इथे 1.5 चमचा एवढा काळा मसाला वापरला आहे। हा माझा काळा मसाला जो आहे खूप तिखट आहे, म्हणून मी इथे 1.5 चमचा एवढा वापरला आहे आणि पाव चमचे एवढी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। सर्व छान जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। तर इथे बघू शकता कांदा टोमॅटो अगदी छान असे नरम झाले आहेत। तर 2 ते 3 मिनिटामध्ये आपल्याला काळा मसाल्यामध्ये सर्व कांदा टोमॅटो छान असे परतवून घ्यायचे आहेत। छान परतल्यानंतर छान असं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही सुकट आहे ती घालून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी गॅस आपली लो टू मीडियम हीटवर ठेवायचे आणि हे आपले सुकट छान परतवून घ्यायची आहे। मस्त अशी सुकटीचा वास येत आहे, खमंग असा भाजीचा वास येत आहे। ही सुकटची भाजी जी आहे तर तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा गरम तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता।
गरम भातासोबत सुद्धा ही सुकट जी आहे, सुकी सुकट चवीला अप्रतिम एक नंबर अशी लागते. तुम्ही देखील अशा पद्धतीची सुकट घरी नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. 2 ते 3 मिनिटासाठी झाकण लावून सुकट वाफवण्यासाठी ठेवली होती. छान अशी सुकट वाफली आहे. तर इथे बघू शकता मस्त नरम आणि मोकळी अशी झालेली सुकट आपल्याला दिसत आहे. तर त्याच बरोबरीने आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत, बारीक चिरलेली. आणि इथे बघा आपली सुकट अगदी सुंदर अशी दिसत आहे. जर तुमच्याकडे ऑफिस डब्याला जर सुकट चालत असेल तर तुम्ही डब्याला सुद्धा ही सुकट देऊ शकता. आणि छान अशी सोलापुरातील काळ्या मसाल्याची स्पेशल अशी सुकट रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. किती झटपट आणि सोपी होणारी रेसिपी आहे. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त